ऑफसेट प्रिंटिंगचे मुख्य फायदे म्हणजे चांगली रंग गुणवत्ता आणि अचूकता. उच्च गुणवत्तेच्या प्रतिमा आणि मजकूर मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी किफायतशीरता, विविध पृष्ठभागावर आणि कागदांवर छापण्याची बहुमुखी प्रतिभा आणि उत्पादन टिकाऊपणा. म्हणून आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी ऑफसेट प्रिंटिंग व्यवसायावर एक औद्योगिक माहितीपट घेऊन आली आहे. रॉ मटेरियल, मल्टीकलर इंक, डिफरंट टाइप्स ऑफ पेपर शीट, श्रिंक लॅमिनेशन शीट्स, प्लांट अँड मशिनरी, ऑफसेट प्रिंटिंग मशीन, श्रिंक रॅपिंग मशीन, प्लास्टिक फॉर ॲल्युमिनियम प्लेट्स. प्रोसेस. सर्वप्रथम तुम्हाला प्रिंट करायचा असलेला डेटा संगणकाद्वारे प्लास्टिक प्लेटमध्ये किंवा मोठ्या एक्सपोजिंग मशीनद्वारे ॲल्युमिनियम प्लेटमध्ये हस्तांतरित केला जातो. मशीनच्या मास्टर सिलेंडरच्या बेस टँकमध्ये रंगीत शाई टाकली जाते. त्यानंतर मशीनच्या बेस रोलच्या टँकमध्ये पाणी टाकले जाते. अशा प्रकारे शाई त्या भागात पोहोचते जिथे प्रिंटिंग करायची आहे आणि ज्या भागात प्रिंटिंग नाही त्या भागावर पाण्याचा थर तयार होतो. अशा प्रकारे फक्त प्लेटवर छापलेले पदार्थ प्रिंट केले जातात. शाई आणि पाणी दोन्ही प्लेटला चिकटतात. आता मशीन सुरू होते. काही काळानंतर शाई प्लेट सिलेंडर रबर सिलेंडरवर घासताना फिरतो. यामुळे प्लेटवर अडकलेली शाई रबर सिलेंडरला आणखी एक सिलेंडर जोडलेला असतो. त्याच्यामधून कागद जातो. रबर सिलेंडरवर दिसणारी प्रतिमा कागदावर छापली जाते. अशा प्रकारे छाई फक्त एकाच प्रकारच्या कागदावर करता येते. जर बहुरंगी छपाई करायची असेल तर ती एकापेक्षा जास्त वेळा छापली जाते. जवळजवळ सर्व रंग निळे, लाल, पिवळे आणि काळ्या रंगात छापले जातात आणि चारही रंग एकाच वेळी मोठ्या मशीनमध्ये छापले जातात. छापलेले कागद बॉक्समध्ये किंवा श्रिंक रॅपमध्ये पॅक केले जातात आणि कार्टनमध्ये ठेवले जातात आणि बाजारात पाठवले जातात. तर आज आपल्याला ऑफसेट प्रिंटिंग व्यवसायाबद्दल माहिती अशा प्रकारे मिळाली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता. अशा नवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमचे यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.